बुलढाणा जिल्ह्याच्या सोनाळा पोलिसांनी एका आरोपीला अटक करत 6 देशी पिस्तुलांसह मॅगझिन कारतूस जप्त केले आहे। सोनाळा पोलीस ठाण्याअंतर्गत टुनकी बुद्रुक ते लाडनापूर मार्गावरील केदार नदी परिसरात ही कारवाई करण्यात आली। वसीम खान इलियास खान वय वर्ष 22 असं अटकेतील आरोपीचं नाव आहे। मध्य प्रदेशला लागून असलेल्या बुलढाणा जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात सोनाळा पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे। सोनाळा पोलीस हद्दीतून टुनकी बुद्रुक ते लाडनापूर मार्गावरील केदार नदीजवळ वसीम खान इलियास खान या युवकाला 6 पिस्तूल, 7 मॅगझिन, एक जिवंत कारतूससह अटक केली आहे। जप्त करण्यात आलेल्या पिस्तुलांची किंमत 1,80,000 रुपये आहे। प्रकरणी पोलिसांनी वसीम खान विरुद्ध विविध कलमांवे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहे। तर संग्रामपूर न्यायालयानं आरोपीस 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। काल सोनाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये टुनकी गावामध्ये एक इन्फॉर्मेशन मिळाली आम्हाला की काही वेपन्स तिथून स्मगल होणार आहेत। तर संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतलं असताना त्या व्यक्तीकडे एका बॅगमध्ये 7 मॅगझिन्स आणि 6 पिस्टल्स, देशी पिस्टल्स या मिळालेल्या आहेत। एक लाईव्ह राऊंड मिळालेला आहे, एक मोबाईल मिळालेला आहे। असा एकंदरीत 1,80,000 काही रुपयांचा माल तिथून बरामद झालेला आहे। सदरची व्यक्ती ही बाहेर राज्यातली आहे आणि सोनाळा टुनकी हा भाग जो आहे हा एमपीला ॲडजस्टंट आहे, मध्य प्रदेशला। तर काही वेपन्स तिथे बनवून त्या भागामधून वेपन्स आपल्या एरियामध्ये येतात, कारण की तिथून जवळ भुसावळ किंवा अकोला किंवा हायवे आहे, नॅशनल हायवे आग्रा रोड, तिथून ट्रान्सपोर्टेशनसाठी या गोष्टी कदाचित सोयीस्कर पडत असतील।